या सगळ्या याच्यातनं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची आता आम्ही हा एल्गार केलेला आहे, ही वज्रमूठ केलेली आहे। मुळामध्ये सर्वपक्षीय आमदार खासदार पक्षाचे प्रवक्ते हे जर मनोज जरांगेंना सपोर्ट करतात तर त्यांच्या मागणीला त्यांचा सपोर्ट आहे का? ओबीसी मधनं आरक्षण कसं देणार आहे? मग 10% SCBC आरक्षण हे कोणतं? मग EWS आरक्षण सोडलंय का? अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन मनोज जरांगेंच्या यांना उत्तर देत नाहीये, त्यामुळं कुठंतरी गोंधळलेलं सगळं आमचा ओबीसी समाज आहे। मुळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन, आमच्या नोकऱ्या, आमचे स्थानिक स्वराज्य संस्था आता निवडणुका आलेल्या आहेत, आम्हाला 56,000 जागा त्याच्यामध्ये मिळतात, पण मुळात 10 ते 15 वर्षात कुणबी दाखल्यांनी ते आमच्या जागा निम्म्याने कमी केलेल्या आहेत। आणि आता या ज्या हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मग त्याच्यामध्ये परत आमचे काय हे असेल? आम्हाला कुठं प्रतिनिधित्व मिळेल का? आम्हाला उमेदवार दिल्या जातील का? राजकीय पक्ष तिकीट देताना ओरिजिनल ओबीसींना तिकीट देणार आहेत का या डुप्लिकेट जे दाखले आता निवडणुकीच्या तोंडावर घेऊन आलेले आहेत त्यांना देणार आहेत? हे सगळे आमचे प्रश्न आहेत। या प्रश्नाबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांनी, पक्षाच्या प्रवक्त्यांनी उघड भूमिका आणि ती पण जाहीर आणि ती पण पब्लिश करून आमच्या महाराष्ट्रासमोर ओबीसींसमोर आणली पाहिजे। अन्यथा येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेणार आहोत। या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही गावगाड्यातला अलुतेदार बलुतेदार मायक्रो ओबीसी आम्ही सगळ्यांची मोड बांधणार आहे आणि आम्ही तेवढीच ताकद दाखवू। सरकारला पण आमचं काय म्हणणं आहे याची दखल घ्यावी लागेल।